कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिनू मनू, काय झालं तुम्हाला चेहरा पाडून बसायला? हा, का वाईट वाटून घेताय? ए, मी काय म्हणते, मी बाबाला फोन करू का? हा हो, आलेच। हॅलो आकाश भाऊजी, अहो कुठे राहिलात तुम्ही? मुली कधीच्या वाट बघताय? वहिनी बनीचा ऍक्सिडेंट झाला। काय? कसं काय? अहो पण बनी कसा आहे आता? माहित नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण बेशुद्ध आहे अजून। डॉक्टर तपासतात। वसुंधरा आणि तिची फॅमिली कशी आहे? हे टेन्शन मध्ये सो काय सांगू तुला? तू सांग ना, तू काल का कॉल केलास? नाही कुठे काय, काही नाही। तुम्ही तिकडे थांबा, त्यांना काय मदत लागेल ते सगळं बघा, कारण वसुंधरा आणि तिच्या कुटुंबाला आता तुमची गरज आहे। इथे मी सगळं सांभाळून घेईल, इकडचं टेन्शन घेऊ नका। आणि भाऊजी, काहीही मदत लागली तर आम्हाला फोन करा। ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला। थँक्यू। चिनू मनू, काकू कधी येतोय बाबा? बाबाला यायला जरा उशीर होतोय। हा केक फेकूनच देते। चिनू चिनू, नाही नाही नाही, असा अन्नाचा अपमान नाही करायचं बाळा। कशाला ठेवायचा हा केक? काय फायदा जर बाबा येणारच नसेल तर? अगं, बाबा एका महत्वाच्या कामात अडकलाय म्हणून त्याला येता येत नाहीये। तू गप्पा बस, तू नकोस त्याची बाजू घेस। फादर्स डेला आमच्यापेक्षा महत्वाचं काय काम असणार आहे? तू थांब चिनू, तिला बोलू दे। काय झालं काकू? अगं, आपला बनी दादा आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झालाय। हा, त्यामुळे बाबा त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले। आता तुम्ही बाबावर रागवणार नाही ना? तुम्ही बाबाला समजून घ्याल? व्हेरी गुड। मी एक काम करू, हा केक फ्रीज मध्ये ठेवू का? हा, म्हणजे मग बाबा रात्री घरी आला ना की आपण बाबाला हा केक खायला देऊ, चालेल? यस। आई बाबा, मला कळतंय तुम्ही तुमच्या आई बाबांसमोर खूप स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करता। बाबांना बीपीचा त्रास आहे। बनीची खरी अवस्था कळली तर त्यांना उगाच त्रास व्हायला नको। तुम्ही सगळ्यांसाठी स्ट्रॉंग होता। तुमचं काय? हे मी समजू शकतो,
बनीला त्रास झालाय त्याच्या तुम्हाला किती वेदना होत असतील. अहो मी तुम्हाला सांगतोय ना, चिनू म्हणून नुसते शिंकल्या तरी मला रात्रभर झोप लागत नाही टेन्शन मध्ये. तुम्ही रडा, तुम्हाला हवं तितकं रडा. आणि मी तुमचं सांत्वन करत नाही, खरं बोलतो. कारण मला खात्री बनी यातून नक्की बाहेर निघेल आणि तेही अगदी सुखरूपपणे. खूप खूप स्ट्रॉंग आहे बनी. हा प्रश्न बनीचा नाही आहे. हो मला माहिती आहे तो यातून सुखरूपपणे बाहेर पडेल. मग मी त्याला रोज शाळेत सोडते. तसं आज पण सोडलं. आज मी त्याला संध्याकाळी तुम्हाला भेटायला घेऊन येणार होते, हे मी त्याला सांगून सुद्धा आज तो एकटाच शाळेतून बाहेर पडला. सॉरी, खरं तर मला सकाळी बनी करता वेळ काढला हवा होता. नाही तसं नाही. बनी 9 वर्षाचा आहे माझा. तुम्हाला माहिती, इतक्या वर्षात त्याने कधी फादर्स डे साजराच नाही केलं. आज कधी नव्हे तो त्याच्या बाबाला भेटणार होता फादर्स डेला. खूप खुश होता हो माझा बनी. त्याच आनंदात त्याने मला दिलेलं प्रॉमिस मोडलं. मला न सांगता कुठेही न जाणारा माझा बनी आज पहिल्यांदा मला दिलेलं प्रॉमिस मोडून शाळेतून एकटाच बाहेर गेलो. का माहिती, तुम्हाला भेटायला. मी कुठेतरी आई म्हणून त्याला प्रेम द्यायला kami पडले ना, म्हणून तो त्याच्या बाबासाठी इतकं वेड्यासारखं वागतो. स्वतःच्या जीवावर सुंदर प्लीज असं काही बोलू नका. हो बनी आहे तो, बनी. हा हो आपला बनी आहेच असा, त्याला बघेल त्याच्यावरती प्रेम करेल. चिनू मनूला बहिणी म्हणून मोकळा झालाय तो. अरे इतकंच नाही तर इरावतीच्या आई बाबांना पहिल्या भेटीत आजी आजोबा करून टाकलं. हे तसंच तो माझ्यावर प्रेम करतो. इनफॅक्ट मी तर स्वतःला लकी मानतो की बनीने मला इतक्या सहजपणे एक्सेप्ट केलं. बनी आहेच असा. तुम्हाला खरं सांगू का, मला ना देवावर वगैरे विश्वास नाहीये, पण जितक्या लोकांना बनीने जीव लावलाय ना, तितक्या लोकांचे आशीर्वाद बनीच्या पाठीशी. काही नाही होणार त्याला, मी सांगतोय ना. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.